नमस्कार. आज भुईंज या ठिकाणी आयोजक उपसरपंच पैलवान शुभम अण्णा पवार भुईंज, उपमुख्यमंत्री केसरी 2026. आज या शंभू बैलाने या ठिकाणी 6वा क्रमांक मिळवलाय. त्याबद्दल या शंभू बैलाचे जे मालक आहेत, हे मालक आपल्याला शकूर इनामदार साहेब, हे बनवडीचा हा शंभू आहे आणि सर्व नियोजन भुईंज गावचा पैलवान अजय खरे हे बघत असतात. तर शकूर इनामदार साहेबांच्याकडून या बैलाबद्दलची आपण जरा माहिती जाणून घेऊया. आपण दोन गोष्टी त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊ, बघूया आपल्याला ते काय सांगतायत ते जरा. नमस्ते. नमस्ते. जरा या शंभू बद्दल तुम्ही कसा घडवला बैल आणि मैदानात शंभूला घडवण्यात सगळ्यांचा म्हणजे सगळ्या मित्रपरिवारांचा सहभाग आहे. त्यात जास्तीत जास्त आमच्या अजय खरे पैलवान भुईंज यांनी त्याला खूप घडवला आणि सुशांत ड्रायव्हर बनवडे आमचे यांनी लहानापासून त्याची गाडी हाणली, काळजी घेतली. काळजी घेतली. ह्याला पहिला गुलाल शंभूला ड्रायव्हरांनी घेऊन दिला आपल्या. आणि पैलवानांचं खूप सारं कष्ट आहे. त्या कष्टाचं फळ आज त्याने दिलं, आरवाडीच्या मैदानात बी दिलं. आणि जे एक सांगायचं तुम्हाला म्हणजे की जी शंभूच्या नावचा गुलाल जी उधळत होते, की ज्या वेळेस तो पळत होता आणि ज्या पडत्या काळात तीच माणसं त्याला नाव ठेवत होते. आणि आज तीच माणसं त्याला चांगली करतात. म्हणजे असं झालं नाही पाहिजे. आणि त्याला घडवण्यात आमच्या पैलवानाचा खूप मोलाचा वाटा आहे. आता महत्वाचं सांगायचं म्हणजे ना, मी 1-2 वेळा गेलेलो बनवडी साईडला. त्यावेळेला मी अजयला बनवडीमध्ये बैल चालवताना बघितलेला. 2-2, 4-4 किलोमीटर बैल घेऊन चाललेला आहे तो तिथं. त्यामुळे मी माझ्या स्वतः डोळ्यानं बघितलेला आहे त्याबद्दल. आणि एवढं कष्ट करतो ना तो, की स्वतःचा घरचा साज असल्यासारखे अगदी कष्ट करतो, त्याची काळजी घेत असतो. त्याला वेळेवर खाया पाणी सगळं काय तो गोट्यावर जाऊन रोजच्या रोज टायमिंगला करत असतो. त्यामुळे नक्कीच तुम्हाला एक ना एक दिवस तरी 1 नंबरचा गुलाल येणाऱ्या मैदानात नक्कीच मिळवून देईल असा हा शंभू बैल आहे. याला कुणी किती नावं ठेवली तरी पहिला गुलाल शंभू घेतल्याशिवाय राहणार नाही. पैलवानांचं भरपूर कष्ट आहे त्याच्यासाठी. पैलवानांचं भरपूर म्हणजे अत्यंत पैलवान त्याचं सराव म्हणा काय असेल ते खाणं पिणं सगळं ते पैलवान बघतात. आम्ही काही जास्त बैलापाशी नसतो. बैल इकडे भुईंज मध्येच असतो हा बैल. आणि पैलवानांच्या कष्टाचं फळ आज भेटलेलं आहे. बरोबर आहे. बनवडीकरांचा हा शंभू उर्फ भुईचक्र ह्या वासराला लहानपणी घेतल्यापासून मी बघतोय. त्या वासरासाठी ड्रायव्हर असतील, मालक असतील किंवा अजय खरे असतील, यांनी भरपूर कष्ट घेतलेले. मी बैलाचे किती गुलाल झाले सगळं मला व्यवस्थित माहिती. बैलासाठी बरेच जण झटलेले आहेत. बैलाला नाव ठेवणाऱ्यांचा विषय सोडून द्या, आपल्याकडे ते लक्ष द्यायचं नाही. आपल्याला गुलाल पाहिजे होता, आपण गुलाल मिळवलाय. आरबवाडी गाव बनवडीच्या गावाच्या शेजारचं मैदान, त्या मैदानात सुद्धा बैलांना इज्जत राखली मालकांची. गावा शेजारच्या मैदानात फायनलला राहिला. आज भुईंजमध्ये बैल सांभाळा असतो, भुईंजमध्ये सुद्धा बैल फायनलला राहिला. गावच्या मैदानात इज्जत ठेवली त्यानं सगळ्यांची. बस आमचं बाकी काय म्हणणं नाही. बरोबर केसरी मैदानात एकदा आजवर भुईंज मधला कुठलाही बैल हिंद केसरी झालेला नाही. ह्यानं ते करून दाखव आणि तेवढी धमक देत आहे. आणि पुढच्या वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो सगळ्या कष्ट करणाऱ्यांसाठी. तुमच्या इच्छा शंभू 100% पूर्ण करणार. चालतंय. जय हिंद, जय महाराष्ट्र.